नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज. आज आपण बघणार आहोत कटाची मटकीची उसळ. कटाची मटकीची उसळ म्हणजे कशी, तर त्या मटकीच्या उसळीला छान कट आला पाहिजे आणि तो अतिशय टेस्टी लागला पाहिजे, तो आपोआप घट्ट झाला पाहिजे. तर हे मी तुम्हाला आज मटकीच्या उसळीची, कटाच्या मटकीच्या उसळीची रेसिपी दाखवते. तर चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया. सगळ्यात आधी तर मी ही मटकी कुकरला उकडवून घेतलेली आहे, हळद, मीठ आणि हिंग टाकून. आता काय झालं, अशी ही मटकी उकडवल्यामुळे ही आपल्याला फक्त कट करायचा आणि त्यात ही मटकी टाकायची आहे. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, बाजूला कुकर लावला आहे. त्या कुकरचं पाणी उडतं आहे म्हणून याच्यावर झाकण ठेवलं. तेल तापस्तोवर आपण हे चालू राहू दे. कटामध्ये टाकण्यासाठी मोहरी, हिंग, हळद, मीठ, चिंचेचा कोळ, धणे पावडर आणि जिरे पावडर. कट चांगला होण्यासाठी मी काय केलेलं आहे, तर लसूण आणि लाल मिरच्या बारीक वाटून घेतल्या, म्हणजे आपला हा कट छान लाल लाल होऊन येईल. आणि या कटाबरोबरच मी एक टोमॅटो आणि एक कांद्याची पेस्ट करून घेतली आणि आपण कढीपत्त्याची फोडणी याला देणार आहोत. सजावटीसाठी आपण हा सुका नारळ यामध्ये घालणार आहोत. वैदर्भीय पद्धतीची कटाची ही उसळ मी तुम्हाला दाखवते. बघा आता. आणि हे आपण मोठ्या गॅसवर करणार आहोत. तेल बहुतेक त्या तेलामध्ये थोडंसं हा कुकरचा शिट्टीचा हे गेला असेल. थोडा टाकते मी मोहरी, आणि मग मोहरी फुटली तर हे तेल तडतडणार नाही जास्त. मोहरी फुटली की आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. फक्त ते तेल तडतडू नये जोरजोरात, म्हणून मी मोहरी आधी टाकली आहे. हळद आपण याच्यात टाकली आहे, पण कटाच्या रंगासाठी आपल्याला हळद यात टाकावी लागेल. आता गॅस कमी केला आहे आणि हा हिंग टाकला आहे, कारण हा हिंग आपण यात पण टाकलेला आहे. की मी हा कढीपत्ता टाकते. थोडीशी हळद मी फक्त टाकणार आहे, जास्त नाही. आता यामध्ये आपण काय करणार आहोत हे तर नंतर टाकू. आधी आपण टोमॅटो आणि कांद्याची प्युरी टाकून घेऊ. आता या प्युरीबरोबरच हे लाल तिखट आणि लसूण
आपल्याला हे तिखट करायचं आहे, त्यामुळे मी हे 3 चमचे घेतलेलं आहे. हे सारखं हलवून घ्यायचं. आणि गॅस आता मी मोठा करणार आहे. यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. हा घेतलाय मी खाली. आता ही धणे पावडर, ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर. यात काही टाकायचं नाही, कारण आपण भरपूर तिखट घातलेला लसूण आणि लाल तिखटाची आपण याच्यामध्ये प्युरी करून घातली आहे. म्हणून आता यात तिखट टाकायचं नाही, नाही तर खूप तिखट जाळ होऊन जाईल. आता तुम्ही तेवढं तिखट खात असाल तर करा, पण फार तिखट जाळ होऊन जाईल, दुसरं काही नाही. आता ही मटकी मी यामध्ये टाकली. मटकीत मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे शिजताना. आपल्याला फक्त कटाच्या हिशोबाने नंतर थोडंसं पाणी टाकून ही कटाची मोडाची मटकी करून घ्यायची आहे. आधी तेलामध्ये हे सगळे मसाले त्याला छान कोट करून घेऊया. आता मी हा चिंचेचा कोळ यामध्ये टाकते. थोडंसं याला उकळू देऊया. आता कटाची मटकी करायची असल्यामुळे मी या बाजूला मोठ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवत आहे आणि आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत. खूप सुंदर असा या मटकीच्या उसळीचा वास, सगळीकडे सुगंध छान सुटला आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तरी पण वर आली आहे. आता आपण या तरीची थोडीशी चव घेऊन पाहू. यामध्ये मीठ हवं. आणि पाण्याच्या हिशोबाने पण मी मीठ घातलं आहे. ही तर तुम्ही भाकरीबरोबर भाकरी चुरून खूप छान ही कटाची मोडाची मटकी तुम्ही पाहू शकता, खाऊ शकता. त्यानंतर भाताबरोबर, भाकरी आणि भाताबरोबर ही कटाची मोडाची मटकी विदर्भात केली जाते. कळणीची भाकरी आणि कटाची मोडाची मटकी. आता माझं पाणीही गरम झालेलं आहे. आता हे उकळल्याशिवाय हा कट वर येणार नाही. तर पटकन उकळेल, कारण आपण गरम पाणी यात टाकलंय. आणि आपण मग याचं छानपैकी प्लेटिंग करूया. बघा कसा कट छान वर आलेला आहे. आता हे प्लेटिंग मी आता करते आहे, कारण मटकी ऑलरेडी शिजलेली आहे. यात आपल्याला काहीच घालायचं नाही आणि याच्यात बटाटे वगैरे काहीही घालायचे नाहीत. प्लीज, ही मोडाची कटाची मटकी आहे आणि हिला हा कट हवा, भरपूर कट हवा.
मस्त. आता यावर मी ही कोथिंबीर टाकते आणि हे थोडं सुकं खोबरं. एक गोष्ट मी सांगायची तुम्हाला विसरली. हा कट घट्ट हवा असेल तर ही मटकी जी शिजलेली मटकी आहे ती मी मिक्सरमधनं काढून घेतली होती, तर ती मी आता याच्यात ओतून देते. आणि हा जो पार्ट मी याच्यात घेतला होता हा पण मी याच्यात ओतते. विसरल्यामुळे माझी गडबड झाली, काही हरकत नाही. आपण एकदा याला छानपैकी मिसळून घेऊ. बघा, ही आता मस्त हा कट घट्ट झाला आहे. एकदम लक्षात आलं नाही माझ्या ते गडबडीत. तर ही जी उकडलेली मटकी आहे यामध्येच थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरमधनं दळून घेतलं, त्यामुळे याला वेगळा मसाला लावायची गरज नाही. आणि या कटाला मटकीची खूपच सुंदर चव येते. म्हणजे असं वाटतं की काय यात टाकलेलं आहे, खरं तर काहीच टाकलं नाही आहे. आणि हे शिजलेली मटकीच मी दळून घेतली होती मिक्सरमधून, त्यामुळे तिला शिजवायचा उकळवायचा काही प्रश्नच नाही. आणि ही कटाची मोडाची मटकी बघा 5 मिनिटात झाली. मी फक्त फोडणी दिली, तो मसाला मी तेलात सातळून घेतला, भराभर मटकी, गरम पाणी एवढंच टाकलं आणि बाकी काहीच केलं नाही. तुमच्यासमोर मी हे केली. जे विसरली होती ते पण मी केलं. आता यामध्ये आता मी गॅस बंद करते आहे. याच्यावर मी ही थोडीशी हिरवी कोथिंबीर घालते, यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालते आणि हा सुकं खोबरं. तर आजची बघा ही रेसिपी किती सुंदर झाली आहे. एकदम पाहिल्याबरोबर असं वाटतं की आपण ही रेसिपी खाऊन घेतलं पाहिजे. इतकी सुंदर ही रेसिपी. आजची ही खास वैदर्भी रेसिपी मी तुम्हाला दाखवली. ही रेसिपी कळण्याच्या भाकरीबरोबरच खाल्ली जाते आणि भात. 4 लोक आल्यानंतर, कारण विदर्भामध्ये भाज्या मिळत नाही, त्यामुळे वेगवेगळ्या कडधान्याचे हे प्रकार केले जातात. तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही माझी रेसिपी अतिशय शांततेने पाहिली. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा. तर तुमचे खरंच पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. ही अगदी खास वैदर्भियन रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही जरूर ही करा. धन्यवाद.